नमस्कार, मी अशोक डोंगरे सामाजिक लोकशाही अभिव्यक्ती या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करीत आहे. मित्रांनो, मागच्या 4-8 दिवसामध्ये जे माननीय गृहमंत्री अमित शहा, जे भारतीय जनता पार्टीचे गृहमंत्री आहेत, यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान भर संसदेमध्ये केला. आणि भर संसदेमध्ये अपमान झाल्याच्यानंतर काँग्रेसला फार लेट कळालं. त्यावेळेस ते काही बोलले नाही की बाबासाहेबांचा, त्यावेळेसच त्यांनी विरोध करायला पाहिजे होता संसदमध्ये की तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करत आहेत. पण काँग्रेसनं फार नंतर लेट, त्याच्या 12 घंटेच्या नंतर लेट आंदोलन करायला सुरुवात केली आणि आंदोलन सुरू करून सांगितलं की बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केलेला आहे, बाबासाहेब आंबेडकराबद्दल, यांच्याबद्दल कोणतंही प्रेम नाही. ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाचं संविधान लिहिलं, त्या संविधान लिहिणारे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत आणि या देशामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांना जो हक्क अधिकार दिला, त्या बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला, अशा प्रकारचं या काँग्रेस पार्टीनं पूर्ण वादंग उठवलं. आणि उठवल्याच्या नंतर सर्व त्यांचे खासदार, कार्यकर्ते हे सर्व त्या ठिकाणी रस्त्यावर निघाले. तर हे कशासाठी निघाले, त्याचं काय कारण आहे? खरोखर काँग्रेसला जे आहे तर बाबासाहेब आंबेडकरांचं खरंच प्रेम आहे का? खरोखर बाबासाहेब आंबेडकरची विचारधारा काँग्रेसला मान्य आहे का? कारण काँग्रेस तर ही बापूची विचारधारा मानते आणि काँग्रेस ही जर बापूची विचारधारा मानत असेल तर बापूची विचारधारा तर ही तर मनुवादी विचारधारा आहे, ती तर सनातनी विचारधारा आहे. कारण बापू हे जे आहे तर समतावादी विचारधारेचे कधी झालंच नाही. कारण बापूचं काय म्हणणं होतं की बापू म्हणत होते की बा सिम्पल लिव्हिंग हाय थिंकिंग. बाबासाहेब आंबेडकर काय म्हणत होते की हाय लिव्हिंग हाय थिंकिंग, की आमची राहणी उच्च असली पाहिजे, आमचे विचारही उच्च असले पाहिजे. आणि महात्मा गांधी म्हणत होते की बा साधी राहणी असली पाहिजे, विचार उच्च असले पाहिजे. अशा प्रकारचं त्यांचं दोघांचं होतं. आणि बापू हे लोकांना सेवा करायचं सांगत होते, बाबासाहेब हे परिवर्तन सांगत होते. या दोघांची विचारधारा वेगळी आहे. सेवा करणे म्हणजे एखादा भिकारी माणूस जर रस्त्यावर बसले असेल तर त्या माणसाला आपण थोडी मदत करणे, 2 रुपये देणे किंवा त्याला खायला देणे हे सेवा करणे. आणि बाबासाहेब आंबेडकरांची जी विचारधारा होती ही परिवर्तनवादी विचारधारा आहे. ती विचारधारामध्ये एखादा माणूस जर रस्त्यावर भीक मागत असेल तर त्याला काही नाही द्यायचं, तो भीक का मागत आहे, त्याची भीक मागण्याची अवस्था का निर्माण झाली, ती बदलणे म्हणजे परिवर्तन. अशा प्रकारचं बाबासाहेबांच्या आणि महात्मा गांधीच्या विचारामध्ये फार मोठी तफावत आहे. आणि आज ही तफावत असताना जे या देशातल्या सर्वच पक्ष जे बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेचे नसताना, त्याच्यामध्ये इव्हन भारतीय जनता पार्टीसुद्धा बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान माननीय प्रधानमंत्री त्यांची जाऊन त्या ठिकाणी पूजा करत आहेत आणि जाऊन त्याच्यावर डोकं ठेवत आहेत आणि म्हणत आहेत की बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान हे कोणीही बदलू शकणार नाही, अशा प्रकारचं स्टेटमेंट या देशाचे प्रधानमंत्री देत आहेत. परंतु खरोखर आज त्यांनी आज 2014 पासून ते आज 2024पर्यंत माननीय नरेंद्र मोदीजी ही या देशाचे प्रधानमंत्री आहेत. मग खरोखर त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची अंमलबजावणी केली का? अजिबात केलेली नाही. कारण बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधाराची त्यांनी या ठिकाणी कधी सन्मान केलेलाच नाही, कारण ती विचारधारा त्यांना मान्यच नव्हती. ज्यावेळेस हे संविधान निर्माण झालं त्यावेळेस हे जे या देशातले सर्व जे काही ब्राह्मण आणि मनुवादी जे RSSचे जे लोक होते तर हे म्हणत होते की बा आम्हाला या देशामध्ये ऑलरेडी हे मनुस्मृती जे आहे ते संविधान आहे, तर बाबासाहेब आंबेडकरांना जे आणलेलं जे संविधान आहे हे परदेशी संविधान आहे, याच्यामध्ये परदेशी विचारधारा आहे, या देशाची विचारधारा नाही आहे. आणि अशा प्रकारचा त्यांना विरोध करत होते रामलीला मैदानवर की बा हे संविधान आम्हाला नको आहे. तरीही पंडित जवाहरलाल नेहरू आणि या महात्मा गांधी आणि या काँग्रेसने त्यावेळेस हे भारतीय संविधान जे लागू केलं, ते लागू केलं म्हणजे त्यांची इच्छा लागू करायची नव्हती, परंतु या देशामधून जे इंग्रज ज्यावेळेस 1947ला जाताना त्यांनी सांगितलं की आपल्या देशामध्ये बुद्धिमान एक असा माणूस आहे ज्याचं नाव आहे डॉक्टर भीमराव बाबासाहेब आंबेडकर, जे या देशाचं संविधान लिहू शकते. आणि तुम्ही जर त्या संविधान सभेमध्ये बाबासाहेब आंबेडकराला जर घेतलं नाही तर आम्ही स्वातंत्र्य पण देणार नाहीत. तुम्हाला कल्पना असेल की 1931ला ज्यावेळेस राऊंड टेबल कॉन्फरन्स झाली तर त्या राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये महात्मा गांधीला वाटलं की बाबासाहेब आंबेडकर काय आहे, एक शूद्र माणूस आहे आणि तो शूद्र माणूस जाऊन तिथे काय मांडणार आहे.
दलिताच्या हक्काबद्दल काय बोलणार आहे? दलिताचे जास्त कैवारी तर मी आहे. आणि दलिताच्या कैवारीच्यामुळे जाऊन त्यांनी जे हरिजन वस्त्या आहेत तिथं त्यांनी जाऊन लोकांची सेवा सुरू केली, ते दलित वस्त्या झाडून काढण्याचं काम केलं. अशा प्रकारचा दलिताचा फार नेता मी मोठा आहे, की दलिताचा कैवारी मी आहे, दलिताबद्दल फार प्रेम आहे, असं महात्मा गांधीनं त्यावेळेस सांगितलं. आणि ज्यावेळेस 1931ला जी राऊंड टेबल कॉन्फरन्स झाली, त्या कॉन्फरन्समध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी इंग्रजाच्या समोर सांगितलं की हजारो वर्षापासून या देशातला जो इथली जी जाती व्यवस्था आहे, जे ब्राह्मण, वैश्य, क्षत्रिय, शूद्र या जाती व्यवस्थेनं आत्तापर्यंत हजारो वर्षापासून आम्हाला हक्क आणि अधिकारापासून वंचित ठेवलेलं आहे. आणि जे हक्क आणि अधिकार आजपर्यंत आम्हाला मिळालेले नाहीत, या संदर्भामध्ये आम्हाला जे आहे तर या ठिकाणी हक्क अधिकार मिळण्यासाठी त्यांची जी लढाई होती, तर त्या संदर्भामध्ये आम्हाला आज ना उद्या भारत स्वतंत्र होणार आहे. आणि स्वतंत्र झाल्याच्या नंतर आमचा काय हिस्सा राहणार आहे, आमचा काय वाटा राहणार आहे, ही बाबासाहेब आंबेडकरांची लढाई होती. ही समतेची लढाई होती की आम्हाला या देशाच्या, या संपूर्ण देशाच्या याच्यामध्ये काय हिस्सेदारी आहे, आम्हाला समानता मिळाली पाहिजे, समान अधिकार मिळाला पाहिजे, आम्हाला सन्मान मिळाला पाहिजे, इज्जत मिळाली पाहिजे, आणि आम्हाला राजकीय अधिकार मिळाला पाहिजे, शैक्षणिक अधिकार मिळाला पाहिजे, सामाजिक अधिकार मिळाला पाहिजे. ह्याच्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांची ही जी लढाई होती. आणि ही लढाई ज्यावेळेस बाबासाहेबांनी सांगितलं आणि दलितांचे दुःख राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये 1931ला मांडले, त्याच्यानंतर 1932ची राऊंड टेबल कॉन्फरन्स झाली, त्यावेळेस महात्मा गांधीला कळालं की बाबासाहेब आंबेडकरांनी त्या ठिकाणी या इंग्रज लोकांच्या समोर ह्या सगळ्या काही समस्या ठेवलेल्या आहेत. आणि मग दुसऱ्या राऊंड टेबल कॉन्फरन्सला महात्मा गांधी त्या ठिकाणी लंडनला गेले 1932च्या. आणि 32च्या गेल्याच्या नंतर मग इंग्रजांनी एक असं ठराव ठेवला की बुवा आपण सायमन कमिशन नावाचं एक कमिशन नेमलं होतं की ते भारतामध्ये जाऊन ते सर्वे करणार की बुवा दलिताची अवस्था काय आहे, दलिताला हक्क अधिकार आहेत की नाही, ते सर्वे करण्यासाठी ज्यावेळेस ते भारतात आलं, त्यावेळेस हेच महात्मा गांधी जे स्वातंत्र्याची लढाई लढणारे आहेत, पण दलिताच्या हक्कासाठी लढणारे नव्हते. ते आफ्रिकेमध्ये जाऊन तिथलं गोरे आणि काळे करण्यासाठी तयार होते. पण हजारो वर्षापासून जी संस्कृती आहे, जी दलिताला हक्क आणि अधिकार देत नाही, त्यांना अछूत म्हणून मानती, त्यांना जवळ तुम्ही त्यांना या देशामध्ये पाणी पिण्याचा अधिकार नाही, इथल्या कुत्र्या मांजराला अधिकार आहे, पण त्या दलिताला कोणत्याच प्रकारचा अधिकार नव्हता. आणि मग तो हक्क आणि अधिकार देण्याचं इंग्रजांनं ठरवल्याच्या नंतर त्याला विरोध करणं कोणी सुरू केलं? महात्मा गांधीनं सुरू केलं. आणि महात्मा गांधी काय म्हणले? सायमन गो बॅक. आणि मग त्यांनी या देशामध्ये त्यांना सर्वे पण करू दिला नाही. म्हणजे महात्मा गांधीची विचारधारा ही दलित विरोधी होती की नाही? बिलकुल 100% होती, कारण ते सनातन धर्माला मानणारे होते. आणि रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम अशा प्रकारचा त्यांचा नारा होता. आणि तेच महात्मा गांधी ज्यावेळेस पुणा पॅक्ट झालं, त्या पुणा पॅक्टमध्ये दलिताचे हक्क आणि अधिकार हिरावून घेण्याचं काम महात्मा गांधीने केलं. महात्मा गांधीने पुणे करार केला, उपोषणाला बसले की आम्हाला जे दलिताला 2 मताचा जो अधिकार मिळालेला होता, तो अधिकार दलिताला मिळू नये आणि दलिताला अधिकार नाही मिळाला पाहिजे, अशा प्रकारची व्यवस्था महात्मा गांधीने निर्माण केली. आणि महात्मा गांधी इंग्रजांना काय म्हणले होते की या देशामध्ये मताचा अधिकार जे आहे, तर दलिताचा जो अधिकार आहे, तर हा दलिताचा अधिकार आम्हाला मान्य नाही, कारण दलितांनी ही सेवाच केली पाहिजे. दलिताचा अधिकार आम्हाला मान्य नाही, या देशाला स्वातंत्र्य नाही मिळालं तरी चालेल, अशा प्रकारचे जे या ठिकाणचे जे महात्मा गांधी म्हणणारे आणि जे महात्मा गांधी दलिताच्या विरोधामध्ये त्यांनी कधीच म्हणजे विरोधामध्ये काम केलेलं आहे, कधीच त्यांनी दलितांच्या बद्दल कधी प्रेम निर्माण केलेलं नाही, दलिताला समतेची लढाई त्यांनी काही केली नाही, केवळ स्वातंत्र्याची लढाई सांगितली आणि आम्ही स्वातंत्र्यामध्ये बघून घेऊ, तुम्ही तुमचं काम करा, अशा प्रकारचं इंग्रजाला बोलणारे जे महात्मा गांधी आज त्यांनी या देशामध्ये आम्हाला काय दिलं? एक नारा लागला होता, मान्यवर कांशीरामनं सांगितलं होतं की एक नारा लावला होता कांशीरामच्या मुवमेंटचा की गांधीवाद ने क्या दिया तो नंगा भूका भारत दिया. खरोखर आम्हाला नंगा भूका भारत दिलेला आहे. आम्हाला या देशामध्ये आजही दलिताचं भारताला स्वातंत्र्य मिळून
आज जवळजवळ 75 वर्ष झालेली आहेत, पण 75 वर्षाच्या काळात आजही दलिताला अधिकार नाहीत. आजही दलिताला पाणी पिऊ दिल्या जात नाही. आजही दलित जर एखाद्या हापशीवर जर पाणी पित असेल तर त्याला मारल्या जाते. एखाद्या विहिरीवर पाणी पिल्या जाते तर प्यायला गेला तर त्याच्यावर हल्ला करण्यात येते. आजही एखादा दलित जर एखाद्या घोडीवर लग्नाची वरात एखाद्या गावातून काढत असेल तर आजही त्याच्यावर अत्याचार होते. दलितांच्या महिलावर अत्याचार होते. अशा प्रकारची ही परिस्थिती या देशातली आहे. मग आतापर्यंत ज्या काँग्रेसनं 75 वर्षापासून राज्य केलं, 60 वर्ष राज्य केलं, त्या दलिताबद्दल त्यांच्याबद्दल आज प्रेम नव्हतं. त्या दलिताबद्दल काँग्रेसला कधीच प्रेम आलं नाही. 60 वर्ष राज्य केलं, दलितावर अन्याय झाले, दलितावर अत्याचार झाले, दलिताचे जे अधिकार हक्काधिकार जे होते ते दलिताला आजपर्यंत मिळालेले का, एक प्रश्न आत्मचिन्ह आहे. ते का 60 वर्ष राज्य करून बी तुम्ही आम्हाला दलिताला अधिकार दिलेला नाही. आजही दलितावर अत्याचार होतात. मग दलिताच्या पदरात पडलं काय? दलिताच्या पदरात काहीही पडलेलं नाही. आणि ह्या ज्या सगळ्या काही या संदर्भातल्या की आज दलिताचा कळवळा ज्या काँग्रेस पार्टीला का निर्माण झालं की त्यांची सत्ता गेली, भारतीय जनता पार्टीची सत्ता आली आणि सत्तेसाठी मताच्या अधिकार मताचा अधिकार ज्या दलिताचा नाकारत होते ते आज बाबासाहेब आंबेडकरांना संविधानाच्या माध्यमातून ज्या संपूर्ण देशातल्या दलितांना, बहुजन समाजाला मताचा अधिकार दिला. स्त्री असो, पुरुष असो, भिकारी असो, राजा असो, रंक असो, या सगळ्या लोकांना मताचा जो अधिकार ज्या संविधानाच्या माध्यमातून आज दिला आणि त्या मताची किंमत ज्यावेळेस या पक्षाला कळायला लागली, म्हणून आज त्या मतासाठी बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेऊन रस्त्यावर उतरून की बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला, बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला. अहो, बाबासाहेबाचा अपमान करणारे तर भारतीय जनता पार्टी बी आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करणारे तर काँग्रेसवाले बी आहेत. या सगळ्यांनी बाबासाहेबाला कुठं सोडलेलं आहे? त्यांनी तर बाबासाहेबाचा अपमानच केलेला आहे. म्हणून की आज जर त्याला मतासाठी जर बाबासाहेबांची गरज असेल तर ही योग्य गोष्ट नाही. त्याला खरोखर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचं राज्य आणायचं असेल, बाबासाहेब आंबेडकरांमध्ये जे समतामूलक समाजाची निर्मिती करायची आहे, जे बाबासाहेबांना जे समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्व जर या देशामध्ये टिकवायचं असेल तर खरोखर बाबासाहेब आंबेडकरांचं तुम्ही नाव घ्या काँग्रेसवाल्यांनो. आणि काँग्रेसवाल्यांनो नाव घेतल्याच्या नंतर त्या बाबासाहेबाच्या विचाराचं राज्य स्थापन करा. असं निव्वळ मतदान घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपण बाबासाहेबाचं नावावर मतदान घ्यायचं आणि पुन्हा राज्य करायचं आणि दलिताला त्या हक्कापासून हिरावून ठेवायचं, त्या हक्कापासून वंचित ठेवायचं, त्या हक्कापासून दूर ठेवायचं आणि आपली सत्ता भोगायची आहे. आणि हे जे दोन्ही जे पक्ष आहेत, जे मुख्य पक्ष आहेत, जे भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस, अहो जनता पार्टी, भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस हे दोन्ही एकच पक्ष आहेत. मान्यवर कांशीराम साहेब सांगतात की एक सापनात आहे आणि दुसरा नागनाथ आहे आणि दोघंही सापनात नागनाथ आहेत. हे जे दोघी आहेत ते दोघांची विचारधारा ही एकाच बाजूची, एकाच नाण्याची बाजू आहे. अशा प्रकारची परिस्थिती आहे ती. म्हणून आज जे काँग्रेस जे आहे ते बेळगावमध्ये जे त्यांचं जे अधिवेशन आहे कर्नाटकला, आणि त्या अधिवेशनामध्ये त्यांनी एक नारा लावला आणि तो नारा काय आहे? बापू, जय भीम, जय संविधान. आता बापूची विचारधारा आणि बाबासाहेबांची विचारधारा ही वेगवेगळी विचारधारा आहे. ही विचारधारा दोन नदीचे वेगवेगळे किनारे आहेत, ते एकत्र कधी मिळूच शकत नाहीत. परंतु त्यांचा एका जागी ताळमेळ घालणे, एका जागी त्याला बसवणे हे काही कुठले याच्यामध्ये बसतच नाही, कोणत्याच फिलॉसॉफीमध्ये बसत नाही. कारण महात्मा गांधीची जी विचारधारा आहे तर ती विचारधारा ही मनुवादी विचारधारा आहे, सनातनी विचारधारा आहे, विषमतावादी विचारधारा आहे. बाबासाहेब आंबेडकरांची जी विचारधारा आहे ती समतावादी विचारधारा आहे, की या देशामध्ये समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्व आणि मान, सन्मान, इज्जत या सर्व समाजातल्या. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांना जे भारतीय संविधानामध्ये लिहिलेलं आहे की हम भारत के लोक, की आम्ही सार्वभौम या भारताचे जे लोक आहोत, तर या देशामध्ये आम्हाला संपूर्ण अधिकार मिळाले पाहिजे, हक्क मिळाले पाहिजे, आम्हाला याच्यामध्ये आर्थिक वाटा मिळाला पाहिजे, शैक्षणिक वाटा मिळाला पाहिजे, राजकीय वाटा मिळाला पाहिजे, आम्हाला सर्वात गोष्टींमध्ये एक वाटा मिळाला पाहिजे आणि समान अधिकार मिळाला पाहिजे. ती अशा प्रकारची जी बाबासाहेबांची जी विचारधारा आहे आणि महात्मा गांधीची जी विचारधारा आहे तर ती वेगळी विचारधारा आहे की या ठिकाणी शूद्रांनीही सेवाच केली पाहिजे आणि हे हरीचे लेकरं आहेत, हे हरिजन म्हणून त्यांना संबोधण्यात आलेले आहे. आणि त्या ठिकाणी एखाद्या वस्तीतले घरं झाडून काढणे, रस्ते झाडून काढणे ही काही महात्मा गांधीची विचारधारा, समतावादी विचारधारा होऊ शकत नाही.
तर अशा प्रकारचा या दोघांचा जो ताळमेळ आहे तर हे बसवण्याचा काँग्रेसनं सुरुवात केलेला आहे. मला तर असं डाऊट वाटते किंवा मला तर असं शक वाटते, माझं वैयक्तिक असं मत आहे की ह्या सगळं काही RSSच काँग्रेसला करायला होते. कारण RSSच्या स्पीचवर काँग्रेस हे काम करते. काँग्रेसची विचारधारा ही जी आहे तर ही का RSS यांना हे करायला होते का? म्हणजे एकीकडं अमित शहानं त्या पार्लमेंटमध्ये जाऊन सांगायचं की बाबासाहेब आंबेडकरचं तुम्ही जे नाव घेता तर हे फॅशन आहे, आंबेडकर 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 हे असं बोलायचं आणि त्याच्यानंतर यांनी मग त्या स्पीचवर खेळायचं. आणि स्पीचवर खेळल्याच्यानंतर पुन्हा दलिताचे जे विखुरलेले जे मतं आहेत, जे वेगवेगळ्या पक्षामध्ये गेलेले मतं आहेत, आता तर दलिताचे पक्षसुद्धा निर्माण झालेले आहेत. बहुजन समाज पार्टी आहे, वंचित बहुजन आघाडी आहे आणि जे खरोखर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचे जे पक्ष आहेत ते आज या देशामध्ये काम करतात ते. आणि म्हणून यांच्याकडे हे मतं जाऊ नये, दलिताचे हे मतं पुन्हा काँग्रेसकडे आले पाहिजे. आणि भारतीय जनता पार्टीला काँग्रेस हे लपण्याचं फार मोठं ठिकाण आहे. कारण भारतीय जनता पार्टीचे जे RSSचे काम करणारे लोक जे आहेत हे बरेचसे काँग्रेसमध्ये आहेत. म्हणून काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी काही वेगळी नाही. आणि आज जे संविधानाच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी जे याच्यामध्ये पार्लमेंटमध्ये चर्चा केली जाते आणि त्या संविधानाच्या चर्चेच्या नंतर त्या ठिकाणी त्यांचा अपमान केला जाते आणि पुन्हा नवीन संजीवनी जर काँग्रेसला मिळते दलिताचे मतं आपल्याकडे खेचून घेण्यासाठी. ठीक आहे, राहुल गांधी आज गांधीच्या विचाराचे आहेत की नाही, प्रियंका गांधी आहेत की नाही हे आणखीन तर आम्हाला त्यातलं काही गोम कळालेली नाही. पण ज्यावेळेस ते क्लिअर कट कळेल की खरोखर बाबासाहेब आंबेडकरांचं राहुल गांधी जर काम करायला निघालेले असतील, बाबासाहेबांची समता स्वातंत्र्य आणि बंधुत्व टिकवायला निघालेले असतील, खाली हातामध्ये संविधान घेऊन चालणार नाही तर तुम्हाला तळागाळापर्यंत या बहुजन समाजाचे जे तळागाळापर्यंत तुम्हाला काम करावं लागेल, दलितापर्यंत तुम्हाला काम करावं लागेल. आपली काँग्रेसची ही जी भूमिका आहे ती आपल्याला स्पष्ट करावं लागणार आहे. आणि खरोखर आता तुम्ही 60 वर्ष राज्य केलं, ठीक आहे, तुम्ही चूक कबूल केली किंवा मागच्या काही चुका झाल्या तर पुढच्या चुका होऊ देऊ नका. आणि खरोखर या दलिताला न्याय आणि हक्क मिळवून देण्यासाठी जर आपण जर काम करत असाल तर आपण स्वागत आहे की आपलं स्वागत आहे की खरोखर या दलिताला हक्क मिळवण्यासाठी कोणता तरी एक नेता, ज्यांना राहुल गांधी म्हणतो आपण, की हा पुढं आलेला आहे, हा नवीन रक्ताचा जवान असा एक नेता आपल्यासमोर आलेला आहे, जो तरुण नेता आपल्याकडे तडफदार नेता आलेला आहे. आणि त्यांच्यासोबत त्यांची बहीण प्रियंका गांधीसुद्धा लढायला निघालेली आहे. तर पहिले आपलं काँग्रेसमध्ये जे मनुवादी विचाराचे जे लोक आहेत, जे सनातनी विचाराचे लोक आहेत, जे समतावादी विचाराचे लोक आहेत, तर पहिले ते आपलं घर साफ करा, त्यांना बाहेर काढा. आणि समतावादी विचाराचे या देशाची 140 करोड लोकसंख्या आहे आणि याच्यामध्ये एवढे विचारवंत आहेत, समतामूलक समाज निर्माण करणारे आहेत आणि हुशार लोकांना तुम्ही आपल्या पक्षात घ्या आणि सांगा की बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर या देशामध्ये राज्य आणायचं आहे. या सगळ्या लोकांना जे आहे ते या देशामध्ये समानतेचा अधिकार मिळाला पाहिजे, समता मिळाली पाहिजे, त्यांना हक्काने अधिकार मिळाले पाहिजे. आणि या देशाचं संविधान हे आपल्याला टिकवता आलं पाहिजे हे कायमचं. कारण संविधान जे बनवलेलं आहे तर ते संविधान जे आहे तर त्याचं बेस हे 400 वर्षे कॉन्क्रीट बेस आहे, समतेवर आधारित बनवलेलं संविधान आहे. आणि त्या संविधानाचं आज जर अवमूल्यन होत असेल, त्या संविधानाचा जर अपमान होत असेल, त्या संविधानाच्या प्रती जर जाळायला लोक निघाले, त्यावेळेस काँग्रेसने एक शब्द नाही काढला. रामलीला मैदानावर त्यांनी संविधानाच्या प्रती जाळल्या. त्या संविधानाचा वेळोवेळी अपमान झाला, त्यावेळेस काँग्रेसच्या लोकांनी कोणतंच आंदोलन केलेलं नाही. पण अशा प्रकारचा आज जर त्यांना फार लेट का होईना शहाणपणा जर कळालेला असेल की बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतल्याशिवाय या देशामध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारचं राज्य करता येत नाही किंवा आपला पक्ष पुन्हा काय पार्लमेंटमध्ये जाऊ शकत नाही, आपल्याला दलिताच्या मताची फार गरज आहे, असं जर समजा काँग्रेसवाल्याला वाटत असेल तर खरोखर इमानदारीनं काम करा. आता जे बेळगावमध्ये होणारं जो तुमचं जे अधिवेशन आहे कर्नाटकमधलं, तर त्या ठिकाणी आपण एक प्रोग्राम ठरवा आणि दलितासमोर एक कार्यक्रम पेश करा आणि सांगा खरोखर आम्ही बाबासाहेबांचं इमानदारीनं काम करणार आहोत, बाबासाहेबांच्या विचारानं पुढे हे देश नेणार आहोत, या देशामध्ये सगळ्याला हक्काने अधिकार देणार आहोत. तर अशा प्रकारचं जर तुम्ही त्या ठिकाणी संकल्प जर घेसाल आणि तो संकल्प घेतल्याच्यानंतर खरोखर दलितापर्यंत तुम्ही पोहोचवा आणि हीच इमानदारीनं जर तुम्ही काम करत असाल तर आपल्याला सर्व या देशातला दलित आपलं स्वागत करेल.
आणि आपण खाली जर नॉमिनल जर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो लावून किंवा नाव घेऊन जर दलिताचे मतं आपल्याकडे वळवून घेण्यासाठी किंवा पुन्हा या देशामध्ये राज्य करून जी परिस्थिती 60 वर्षात केली ती पुन्हा पुढं करण्याची जर तुमची इच्छा हजारो वर्ष जर असेल तर अशा प्रकारचं आपली जी मोमेंट आहे ती ही कामयाब कधीच राहणार नाही. आणि म्हणून सर्वांनी या संदर्भामध्ये जे आहे तर खरोखर बाबासाहेबांचा विचाराचा आपण जे वारसा आहे ते हे चालवण्याचं काम केलेलं पाहिजे. आणि आता जे बेळगावमध्ये जे होणारं अधिवेशन आहे त्या अधिवेशनामध्ये खरोखर इमानदारीने काँग्रेस कोणते कोणते मुद्दे मांडते आता ते उद्या कळलं. 1, 2, 3 दिवस त्यांचं अधिवेशन आहे त्याच्यामध्ये कोणते कोणते मुद्दे त्याच्यामध्ये मांडेल आणि तो प्रोग्राम कोणता पुढचा राबवेल तर हे आपल्याला आता नंतर कळणार आहे. आणि हे कळाल्याच्या नंतर खरोखर आपण बघू की काँग्रेस खरंच इमानदारीनं बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचं राज्य आणि या देशाचं संविधान वाचवण्यासाठी पुढे आलेली आहे की केवळ या दलिताचे मतं घेऊन या देशामध्ये पुन्हा आपल्याला राज्य स्थापन करायचं आहे की याच्यासाठी आलेली आहे आणि जशी परिस्थिती आहे तशीच चालू देण्यासाठी आलेली आहे का. तर महात्मा गांधी आणि बाबासाहेब आंबेडकरांची ही जी विचारधारा आहे ही वेगवेगळी विचारधारा आहे आणि ही विचारधारा एकत्र येऊ शकत नाही. पण काँग्रेस आणण्याच्या प्रयत्नात आहे कि बुवा महात्मा गांधी और बाबासाहेब आंबेडकर को साथ में लेके काम करना है अशा प्रकारचं त्यांना असं वाटत असेल. आणि त्यांचा हा जर सोशल इंजिनिअरिंग प्रोग्राम जर चांगला असेल आणि खरोखर काँग्रेस याच्यावर इमानदारीनं जर काम करत असेल तर आम्ही सर्व या देशातली जे दलित समाज आहे या देशातला जो बहुजन समाज आहे तर हा आपल्यासाठी स्वागतासाठी उभा आहे आणि हे काम करायला आपण जर तयार असाल तर मित्रांनो हा जो माझा जो एपिसोड आहे तर हा जो एपिसोड आहे तर केवळ एक या ठिकाणी जे बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांचा जो बापू संविधान आणि जय भीम हा जो नारा लागला या अंतर्गत आहे. याच्यानंतर मी एक सविस्तर एपिसोड ज्याच्यामध्ये हिंदी कोड बिल आहे त्याच्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांची विचारधारा काय आणि महात्मा गांधीची विचारधारा काय आपल्यासमोर एक सविस्तर मी आता एपिसोड पुढच्या वेळेस घेऊन येणार आहे. आणि हा जर माझा एपिसोड आपल्याला जर आवडला असेल तर आपण मला लाईक करा शेअर करा. धन्यवाद.